नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। आज मी अयोध्येविषयी माहिती देणार आहे। अयोध्या श्रीराम जन्मभूमी पवित्र असं हे स्थान आहे। इथे सर्वांनी जाऊन दर्शन घ्यायचं आहे रामलल्लाचं। आज मी तुम्हाला या व्हिडिओत सविस्तर माहिती देणार आहे की अयोध्या तुम्ही 1 ते 2 दिवसात पूर्ण कशी बघू शकतात, काय काय तिथे बघायचं आहे, आणि कमी खर्चात कशी अयोध्येची सहल करायची आहे, टूर करायची आहे आणि अयोध्येला कसं जायचं आहे अशी विस्तृत सगळी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओत आज मिळणार आहे। अयोध्येत जाण्यासाठी तुम्ही रेल्वे मार्गाने ट्रेनने जाऊ शकतात। तर अयोध्येसाठी स्पेशल आस्था ट्रेन पण सुरू झालेल्या आहेत, त्यानेही तुम्ही जाऊ शकतात किंवा इतर कुठल्याही रेल्वेने तुम्ही जाऊ शकता किंवा विमानमार्गेही तुम्ही अयोध्येत जाऊ शकतात। जसं तुम्हाला सुटेबल वाटेल तसं तुम्ही अयोध्येत जाऊ शकता। अयोध्या कॅन्ट किंवा अयोध्या स्टेशनला उतरायचं आहे रेल्वेने गेलात तर, आणि नंतरून तिथे तुम्ही एखादं जे काही हॉटेल असेल तिथे तुमची उतरण्याची व्यवस्था करायची आहे। हॉटेल लॉजिंग जे पण असेल तिथे, तर साधारण तुम्हाला 1,500 रुपयापासून पुढे तिकडे रूम मिळतात। काही काही ठिकाणी 1,000, 500, 600 रुपयात पण रूम मिळतात। तर तुम्ही ते जसं तुमचं बजेट असेल त्याप्रमाणे तिकडे हॉटेल बुक करून तिथे राहण्याची व्यवस्था करायची आहे आणि 1 ते 2 दिवसात तुम्ही संपूर्ण अयोध्या बघू शकताय। तर सुरुवातीला अयोध्येत गेल्यावर तुम्ही हनुमानगडीचं दर्शन घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही अयोध्येच्या श्रीरामलल्लांचं दर्शन घ्यायचं आहे। आता जे दृश्य बघताय तुम्ही व्हिडिओत, हा राम मंदिराकडे जाण्याचं प्रवेशद्वाराचा दृश्य आहे। प्रवेशद्वारातून एंट्री केल्यानंतरचं राम मंदिरातलं जाण्याचा हा रस्ता आहे। एंट्री गेटच्या पुढचं हे दृश्य आहे व्हिडिओमधील। इथे तुम्हाला पायी चालत जावं लागणार आहे थोडे अंतर, कारण थेटपर्यंत कुठलीही वाहनं नाहीत। हे शरयू नदीचं दृश्य आहे। इथे बघण्यासारखं म्हणजे पहिल्यांदा तुम्ही रामाचं दर्शन घ्यायचं आहे। शरयू नदीची आरती होते संध्याकाळी, तिथेही तुम्ही जाऊ शकता। शरयू नदीला भेट देण्यासाठी। शरयू ही नदी अतिशय पवित्र नदी आहे। अयोध्या ही रामजन्मभूमी आहे, श्रीरामांचं ते जन्मस्थान आहे आणि श्रीराम इथे लहानाचे मोठे झाले आहेत आणि दशरथ राजा, कौशल्या, कैकेयी सर्व त्यांचा जो राजपरिवार होता, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, सीता सगळे इकडे राहायचे। अयोध्येमध्ये तुम्हाला सीतेची जी कुलदेवता आहे छोटी काली देवी, त्याचंही मंदिर आहे, तेही तुम्हाला बघता येईल। अयोध्येमध्ये दशरथ राजाचा महाल आहे, तो बघता येईल। तसंच अयोध्येत कौशल्याचा महाल आहे, तो बघता येईल। जानकीचा महाल आहे, तो बघता येईल। असे बरेच ठिकाणं आहे की जिथे तुम्ही वाल्मिकींचं भवन आहे हे बघता येईल। याच्यामध्ये आम्ही जे जे काही ठिकाणं बघितले आहेत त्याचं तुम्हाला दृश्य इथे मी दाखवते आहे व्हिडिओमध्ये। अयोध्येला आत्ताच आम्ही मागच्या आठवड्यात जाऊन आलो आहे, तर त्याची मी तुम्हाला सविस्तर माहिती देते आहे। आता हे शरयू नदीचं तुम्हाला दृश्य दिसतं आहे। शरयूची आरतीच्या वेळी आम्ही तिथे गेलो होतो, तर शरयूची आरती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। पूर्ण आरती मी दाखवलेली आहे शरयू नदीची याच्यात। खूप सुंदर असा सोहळा असतो हा शरयू आरतीचा, तो तुम्ही बघू शकता इथे जाऊन। शरयू नदीमध्ये स्नानही करू शकतात। हे शरयू आरतीच्या वेळी घेतलेला व्हिडिओ आहे। पूर्ण आरती दाखवलेली आहे शरयूची। सगळे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत, आरतीचे वगैरे ओरिजिनल साऊंड साईट व्हिडिओ टाकले आहेत, ते पण तुम्ही बघा। तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आणि ही अयोध्येची रामजन्मभूमीची माहिती पोचली पाहिजे।
म्हणजे त्यांना पण तिकडची माहिती होईल प्रवास करण्यापूर्वी, अयोध्येत जाण्यापूर्वी, आणि त्यांचा प्रवास सुखकर होऊन ट्रिप त्यांची आनंदमयी होईल. असेच विविध माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. ही शरयू नदीची आरती आहे. हे बघा, याच्यात तुम्ही शरयू नदीच्या आरतीचे दृश्य बघू शकतायत. याचा संपूर्ण एक विशेष व्हिडिओ देखील मी माझ्या चॅनलला टाकलेला आहे. ओरिजिनल साऊंडसहित तो व्हिडिओ आहे, तो पण तुम्ही बघा. म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल शरयूची आरती. त्याच्यात लाईव्ह व्हिडिओ घेतलेले आहेत, लाईव्ह तिथे शूट केलेले व्हिडिओ आहेत हे. खूप सुंदर असा सोहळा असतो हा शरयू आरतीचा. आता हे दृश्य जे तुम्ही बघता हे दशरथजींचा महाल आहे. दशरथ राजाचा महालाचं हे दृश्य आहे. हे देखील अतिशय सुंदर आहे. याच्यात राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशा सर्व मूर्ती ठेवलेल्या आहेत. मी आणि माझी आई असं आम्ही अयोध्या दर्शनाला गेलो होतो, तर तिथे हे सर्व व्हिडिओ मी काढलेले आहेत. हे याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी मंदिराच्या देवाचं दर्शन देखील तुम्हाला या व्हिडिओत होईल. याचा देखील एक स्पेशल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे, तो पण तुम्ही बघायचा आहे. त्याच्यात तुम्हाला ओरिजिनल साऊंडसहित तो पण व्हिडिओ आहे. त्याच्यात पण तुम्हाला डिटेल बघता येईल. हा पूर्ण महाल दाखवते मी डिटेलमध्ये, दशरथजींचा महाल. याच्यात देवाच्या मूर्त्या आहेत. राम वनवासात जातो तेव्हाचं मूर्ती आहे, रामाच्या बालपणाची मूर्ती आहे, श्रीराम, भरत, शत्रुघ्न, सीता अशा पण मूर्त्या आहेत. रामराज्याभिषेकाच्या वेळच्या मूर्त्या आहेत. आता हा जो व्हिडिओ आहे याच्यात शरयू नदीचं दृश्य आहे. शरयू नदीमध्ये आम्ही दीपदान केलेलं होतं तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. शरयू नदी आणि मागे लेझर शो होतो संध्याकाळी, तिकडे लेझर शो पण होतो तिकडे. त्याचेही काही मी तिथे व्हिडिओ टाकलेले आहेत, फोटो टाकलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकता. इतर सर्व व्हिडिओ बघा अयोध्याविषयीचे माझ्या चॅनलचे, त्याच्यात तुम्हाला डिटेल सर्व माहिती आहे. ही शरयू नदी आहे. पवित्र अशी श्रीरामांच्या पावलाने पवित्र झालेली अशी नदी आहे शरयू नदी. श्रीराम हे भगवान विष्णुदेवाचा अवतार आहेत. प्रत्यक्ष देवाची भूमी, देवाची जन्मभूमी, देवाच्या अवताराची जन्मभूमी आहे अयोध्या ही. अशा पद्धतीने तुम्हाला ही शरयूची आरती बघायला मिळते. हे पाय आरत्या दिसत आहेत, अगदी स्पष्ट दिसून राहिली आरती. त्याच्यामध्ये शरयूच्या मोठ्या मोठ्या आरत्या असतात, त्याच्या साहाय्याने ते आरती म्हणतात. खूप सुंदर असा बघण्यासारखा हा सोहळा असतो शरयू नदीच्या आरतीचा. आणि लेझर शो देखील होतो. त्यानंतर शरयू आरती झाली की लेझर शो देखील होतो तिथे. त्याच्यात पूर्ण रामाचं बालपणापासून राज्याभिषेकापर्यंत सर्व दाखवलं जातं लेझर शोमध्ये. हा लेझर शो तिथे शरयू नदीच्याच इथे होत असतो. एक मोठा टीव्ही पण लावलेला आहे तिकडे शरयू नदी आरती जिकडे होते तिकडे. स्क्रीन लावलेला एक मोठं, जे तुम्हाला दिसतंय तिकडे पाण्यात त्याचं प्रतिबिंब देखील दिसतंय.
शरयू नदीची आरती सुरू आहे. याचा देखील एक विशेष व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकला आहे, तो पण तुम्ही बघू शकतात. अयोध्येतील प्रत्येक ठिकाणी जिकडे जिकडे आम्ही बघितलं आहे ते सर्व व्हिडिओ मी माझ्या चॅनलला टाकलेले आहेत. तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबने आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि आम्ही अधिकाधिक चांगली माहिती चॅनलवर टाकू शकतो. म्हणून चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचली पाहिजे रामजन्मभूमी अयोध्येची. हे पूर्ण शरयू आरती कव्हर केलेले आहे. हे पहा किती सुंदर आरती तिथे दिसते. पूर्ण स्पष्ट आरती दिसते व्हिडिओमध्ये. शरयूला जी आरती केली जाते तो सोहळा पूर्णपणे रेकॉर्ड झालेला आहे. गर्दी असते तिकडे खूप. हे राम मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. व्हिडिओमध्ये जो बघताय तुम्ही हा राम मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. एंट्री केल्यानंतर अशी सिक्युरिटी आहे तिकडे. सिक्युरिटी खूप छान आहे तिकडे अयोध्येला. ठिकठिकाणी पोलीस आहेत, गार्ड आहेत. आता हे आम्ही हनुमानगडीला जात असतानाचा व्हिडिओ आहे. हे समोर तुम्ही हनुमानगडी बघू शकताय. हनुमानगडीचं दर्शन आम्ही घ्यायला चाललो आहे. हनुमानगडी म्हणजे हनुमानाचं मंदिर आहे. तिथे हनुमान तिथे टेकडीवर बसलेलं आहे. असं म्हटलं जातं की हनुमान अयोध्येचं रक्षण करतात. रामांनी हनुमानाकडे अयोध्येचं रक्षण करण्यासाठी सोपवलं होतं. हा शरयू नदीच्या इथलं घेतलेला आहे व्हिडिओ. वानरसेना म्हणजेच माकडं खूप आहेत तिकडे. अयोध्या साईडला वानरसेना खूप आहे. माकडांचे, वानरसेनेचे देखील मी खूप व्हिडिओ टाकलेले आहेत माझ्या चॅनलला, ते पण तुम्ही बघा. त्याच्यामध्ये माकडांनी केलेल्या वेगवेगळ्या गमती जमती देखील आहेत. हे आम्ही काही फोटो काढले होते तिकडे मी आणि आईने, ते टाकले. ते प्रभू श्री रामचंद्रांचा, रामलल्लांचा फोटो आहे. हे आम्ही काही फोटो काढले आहेत तिकडे अयोध्येमध्ये मी आणि आईने. ते फोटो मी टाकलेले आहेत तिकडे. शरयू नदीजवळचे फोटो आहेत. हे राम मंदिराच्या इकडचे फोटो आहे, राम मंदिराच्या बाहेरचे. हा व्हिडिओ पण आम्ही राम मंदिराकडे जाताना घेतलेला आहे. एका दिवसामध्ये पूर्ण अयोध्या बघून होते. मी जे जे ठिकाणं सांगितले ते सर्व ठिकाणं 1 ते 1.5 दिवसात पूर्ण बघून होतात. आणि पूर्ण अयोध्या दर्शन तुम्ही 1 ते 1.5 दिवसात करू शकता. साधारण रेल्वेचा खर्च, राहण्याचा खर्च आणि तिथे फिरण्याचा 1 ते 2,000 खर्च, असा एवढाच खर्च तुम्हाला फक्त येतो. अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण अयोध्येची माहिती दिलेली आहे. राम हे सूर्यकुळातले, सूर्यकुलीन म्हटलं जायचं रामांना. त्याच्यामुळे सूर्याचं तिथे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला स्टॅच्यू, सूर्याचं हे दिसेल. या खांबांवर देखील सूर्य बनवलेला आहे नक्षीदार अशा.
अशा पद्धतीने मी अयोध्येविषयी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे. किती खर्च येतो, कसं जायचं, काय काय बघायचं तिकडे गेल्यावर. अतिशय सुंदर असं हे अयोध्या रामजन्मभूमी आहे. रामलल्लांची मूर्ती तर अतिशय मोहक आणि सुंदर हसरी आहे. रामलल्लांचं दर्शन घेऊन खूप समाधान वाटतो. हे राम मंदिराचाच रस्ता आहे. हनुमानगडीचा आहे. अविस्मरणीय अशी ही अयोध्येची सहल झालेली आहे राम जन्मभूमीची. मंदिरात जसे प्रत्यक्ष श्री रामलल्ला राम विराजमान झाले आहे असं वाटतं दर्शन घेऊन. शरयू नदीचेच दृश्य आहे. शरयू नदीच्या आरतीचा अजून एक हा व्हिडिओ काढला होता मी, तो पण टाकला इकडे. पावन अशी भूमी आहे अयोध्या. पवित्र भूमी आहे. श्रीराम जन्मभूमी आहे. इतक्या वर्षांनी रामलल्ला तिथे विराजमान झालेले आहेत. 5000 वर्षांनंतर रामलल्ला तिथे विराजमान. 500 वर्षांनंतर आपल्याला ते रामलल्ला मंदिरात आज आपण बघू शकतो. रामलल्लांचं मंदिर झालेलं खूप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज रामलल्लांचं मंदिर झालेलं आहे. आणि प्रत्यक्ष श्रीरामचंद्र प्रभू श्रीरामचंद्र रामराजा तिथे विराजमान झालेले आहेत. अतिशय सुंदर आणि देखणी अशी रामलल्लांची मूर्ती आहे मंदिरात. मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहेत, त्याच्यामुळे तिकडे काही फोटो घेता आले नाही. हे राम मंदिराकडे जाण्याचाच रस्त्याचा आहे फोटो. हे दशरथ महालामधले फोटो आहेत बाहेरचे काही. दशरथ महाल देखील अतिशय सुंदर आहे बघण्यासारखा. त्याच्यात कोरीव काम केलेलं आहे आणि विविध रंगांनी त्याला सजवलं आहे. राम मंदिर देखील कोरीव काम केलं आहे. विविध प्रत्येक खांबावर तिकडे विविध देवी देवतांची चित्र बनवलेले आहेत आणि खूप सुंदर रेखीव असं कोरीव काम केलेलं आहे राम मंदिराच्या प्रत्येक खांबाला आणि प्रत्येक ठिकाणी. आतून देखील खूप सुंदर आहे. असे घुमट आहे छान असं
छान तिथे गालिचे बसवलेले आहेत आणि खूप सुंदर असं देऊळ मंदिर तयार केलेलं आहे रामाचं. खूप सुंदर असं रेखीव कोरीव काम करून मंदिर बनवलं आहे श्रीरामलल्लांचं, प्रभू श्रीरामचंद्रांचं. हे नदी आहे शरयूची. माझी मम्मी आई आहे, तिच्यासोबत हे फोटो काढले आहेत. शरयू नदीचाच हा घाट आहे, शरयू घाट म्हणतात त्याला. Thanks for watching. Please like, subscribe and share my channel. मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए, शेयर कीजिए, लाइक कीजिए, ताकि ये जानकारी अलग अलग बहुत लोगों तक पहुंच सके. थैंक यू. थैंक्स